नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, उद्या आहे 9 ऑगस्ट. उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आपल्याला नागपंचमीची पूजासुद्धा करायची आहे आणि उद्या शुक्रवार आल्याने उद्या ज्योतीची पूजासुद्धा करायची आहे. ज्योतीची पूजा कशी करायची हे आपल्या चॅनलवरती मी कालच व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की पहा. आज आपण नागपंचमीच्या दिवशी घरच्या घरी साधी सोपी पूजा ही कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. बघा, बरीच लोक देवळात जाऊन किंवा जिथं खरे नाग असतील जे घेऊन बसतात तिथं जाऊन पूजा करतात, वारुळावर जाऊन पूजा करतात किंवा घरी नाग आणि नागिन हे जी जोडी आपल्या बाजारात मिळते महाराष्ट्रात जनरली, ती आणून पूजा करतात किंवा कोणी चंदनाने, हळदीने किंवा जसं मी इथं दाखवलं आहे तसं तांदूळाने कोणी नाग काढतात आणि त्याची पूजा करतात. तर बघा, नागपंचमीच्या दिवशी नागांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की भगवान विष्णू हे शेषनागावर शयन करतात, तसंच भगवान महादेवांच्या गळ्यात सुद्धा नाग असतो. त्यामुळेच नागदेवतांची पूजा ही केली जाते आणि त्यांच्या पूजनाला या दिवशी खूप महत्त्व आहे. या दिवशी पूजा कशी करायची तर एक चौरंग घ्या, त्याच्या खालती लाल वस्त्र घाला. त्याच्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून गणपती पूजन करून ज्योतीचं पूजन करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं तांदूळाने नागनागिन आणि 2 पिल्लं किंवा 5 पिल्लं असंही तुम्ही काढू शकता. त्यानंतर त्यावरती छान हळद कुंकू घाला, पांढरी फुलं घाला आणि हे सगळं करताना ओम श्री नागदेवताय नमः असं म्हणत पूजा करा. हे सगळं झाल्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही दूध आणि लाया हे दाखवू शकता आणि गोड काही पण तुमच्या घरी जे बनत असेल तेही तुम्ही दाखवू शकता. जसं बघा, बरीच लोक पातोळ्या बनवतात, कानोल्या बनवतात किंवा कर्नाटकामध्ये तंबीट नावाचं एक गोड पदार्थ केलं जातं किंवा बाजारात सुद्धा मिळतं, तेही तुम्ही दाखवू शकता. आता बघा, ह्याच्यानंतर तुम्हाला गणपतीची आरती, महादेवांची आरती ही करून घ्यायची आहे. हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे नागदेवता, माझी ही पूजा तुम्ही स्वीकारावी आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या आणि माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे. ज्यांना कालसर्पदोष आहे त्यांनी ही पूजा बघा नक्की करावी. त्याच्यानंतर धूप, उदबत्ती हे सगळं तुम्ही दाखवून घ्या आणि ह्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरी शिवपिंड असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला पाण्याने आणि दुधाने तुम्हाला इथं अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला एक पांढरं फूल शिवलिंगाला पण अर्पण करायचं आहे. तर बघा, आता इथं मी तुम्हाला तांदूळाने कशी करायची पूजा साधी सोपी ही मी तुम्हाला दाखवली आहे. आणि ज्यांच्याकडं समजा नागदेवतेची मूर्ती असेल किंवा काही नागदेवताची कुठल्याही धातूची मूर्ती असेल, त्यांनी पूजा कशी करावी ते सुद्धा आपण इथं बघणार आहोत. तर बघा, आता माझ्याकडं सुद्धा इथं नागदेवतेची मूर्ती आहे, कारण आमचं कुलदेव हे ब्रह्मनाथ आहे आणि जर तुम्ही ब्रह्मनाथ यांच्या मंदिरामध्ये गेला तर तुम्हाला 2 नागाच्या प्रतिमा दिसतील. म्हणजे जसं इथं नाग असा उभा फणा काढून आहे, तसंच त्या मंदिरामध्ये ब्रह्मनाथ आणि सिद्धनाथ हे ह्याच रूपामध्ये आहे आणि त्यांच्या पाठीमागे शिवलिंग आहे. सो आमचं कुलदैवत जे ब्रह्मनाथ आहे ते ह्याच रूपामध्ये आहे. सो आमच्या देवारामध्ये हा नाग पूजला जातो. त्यामुळं इथं मी ह्याची पूजा कशी करायची तीही दाखवणार आहे. ज्यांच्याकडे अशा मूर्त्या असतील त्याही तुम्ही त्या दिवशी पूजू शकता. जेव्हा अशी मूर्ती किंवा असे नागदेवता तुमच्याकडे असेल तेव्हा तुम्हाला पहिली 5 किंवा 11 पळी तुम्हाला पाण्याने, त्याच्यानंतर कच्च्या गाईच्या दुधाने आणि परत तुम्हाला पाण्याने असं तुम्हाला ओम श्री नागदेवताय नमः असं म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर मूर्ती ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्या आणि परत तुम्हाला ती मूर्ती स्थापन करायची आहे. त्याच्यानंतर परत छान पहिली अक्षता घाला, त्याच्यानंतर नागदेवतेला तिथं स्थापन करा. त्याच्यानंतर छान हळद कुंकू, अक्षता घाला आणि पांढरी फुलं जेवढीही तुमच्याकडं असेल किंवा कुठल्याही प्रकाराची असेल, निशिगंध असेल, शेवंती असेल, तर पांढरी फुलं आपल्याला वाहायची आहे. आणि जी मी प्रार्थना अगोदर आता इथं सांगितलेली आहे तीच प्रार्थना तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी ही करायची आहे.
तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचं नाही ते आपण आता बघणार आहोत. तर ह्या दिवशी चिरू नये, कातू नये, तळू नये, नंतर चुलीवर तवा ठेवत नाही, झाडांची पाने किंवा फुलं तोडू नये, केस विंचरू नये, गुंता सोडू नये, अंगण किंवा शेतात जाऊन खणू नये, नांगरू नये, अशा बऱ्याच काही पद्धती आहेत. तुमच्या घरात ज्या ज्या पद्धती आहेत त्याप्रमाणे तुम्ही तुमचा तो पूर्ण दिवस काय करायचं आहे काय नाही त्याप्रमाणे घरच्यांना मोठ्यांना विचारा आणि तसं तुम्ही त्या पद्धती अनुसार तुम्ही करा. ह्याच्या मागचं कारण म्हणजे नागयोनीतील कुठल्याही प्राणी किंवा कुठल्याही प्राण्यांना ह्यांना इजा होऊ नये म्हणून या गोष्टी आपण पाळत असतो. बघा, या दिवशी स्त्रिया नागदेवतेला भाऊ मानून त्यांची पूजा करतात व उपवाससुद्धा करतात. आता भावाचा उपवास हा चतुर्थीला धरून पंचमीला सोडला जातो. तुमच्या घरी जशी पद्धत आहे तसं तुम्ही विचारा मोठ्या मंडळींना आणि तसा तुम्ही उपवास जर करत असाल तुमच्या भावासाठी तर तुम्ही हा नक्की करू शकता. बघा, आता तुमच्या घरात चतुर्थीला जर उपवास धरत असतील तर त्या दिवशी धरा. नागपंचमीला तो संध्याकाळी सोडत असतील तर तसं तुम्ही सोडू शकता. बघा, ह्या दिवशी तुम्हाला आता कुठले मंत्र म्हणायचे आहेत तर तुम्हाला नागगायत्री मंत्र जो आहे जो मी इथं आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर ह्या दिवशी तुम्हाला 108 खेपा नागगायत्री मंत्राचं पठण करायचं आहे, जो आहे ओम नवकुलाय विद्महे विंशदंताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात. ह्याचं 108 खेपा तुम्ही पठण करायचं आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने घरी छान पूजा करा. उपवास जर तुम्ही करत असाल तर उपवास करा. त्याच्यानंतर काय खायचं आहे काय नाही हेही तुम्हाला माहिती आहे. बरीच लोक भगर खात नाहीत कारण जेव्हा नागांचा किंवा महादेवांचा उपवास असेल तेव्हा भगर चालत नाही. तेव्हा तुमच्याकडं जी पद्धत असेल ते तुमच्या सासूबाईंना, आईंना किंवा घरच्या मोठ्या वडीलधारांना विचारा आणि त्याचप्रमाणे त्या पद्धतीनेच तुम्ही पूजा करा आणि त्याच पद्धतीने तुम्ही सगळे नियमाचं पालन करा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.